श्रोतेहो नमस्कार. 90.8 मेगाहर्ट्झवरती आपण ऐकत आहात महात्मा फुले कृषी विद्यापीठाची ज्ञान, माहिती आणि मनोरंजनाची लोकवाहिनी रेडिओ फुले कृषी वाहिनी 90.8 FM. आणि मी डॉक्टर आनंद सवई आपल्या सर्वांचं कृषी जगत ज्ञानदाता या विशेष कार्यक्रमामध्ये मनपूर्वक स्वागत करतो. श्रोतेहो, आता शेतीला आधुनिकतेची जोड द्यायला सर्वत्र सुरू झालेली आहे आणि आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे की आधुनिक तंत्रज्ञानामध्ये ड्रोन हा एक परवलीचा शब्द आपल्याला झालेला आहे आणि या माध्यमातून आपण सर्वजण ड्रोनचं तंत्रज्ञानाचा आपला शेतीमधला अवलंब आपण पाहत आहोत. अनेक ठिकाणी लग्नामध्ये किंवा लग्न समारंभामध्ये आपण ड्रोन फोटो काढण्यासाठी वापरत आहेत किंवा अनेक बैठकांसाठी, अनेक मिटिंगांसाठी ड्रोनचा वापर होताना आपल्याला आज सर्रासपणे जाणवतो. आणि अगदी याच विषयाच्या अनुषंगानं आज आपल्या 90.8 FM फुले कृषी वाहिनी स्टुडिओमध्ये आज आपण निमंत्रित केलेलं आहे डॉक्टर सचिन नलावडे सर यांना. सर, आजच्या कार्यक्रमामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. नमस्कार. श्रोतेहो, डॉक्टर सचिन नलावडे सर हे कृषी यंत्रे आणि शक्ती अभियांत्रिकी विभाग, डॉक्टर अण्णासाहेब शिंदे यांत्रिक आणि तंत्रज्ञान महाविद्यालय, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी या ठिकाणी गेल्या 25 वर्षापासून सातत्याने प्रभावीपणे कार्यरत आहेत. आणि अगदी शेतकऱ्यांचं कष्ट असतील ते सुसह्य व्हावं, अनेक शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञान त्यांच्या शेतीमध्ये आत्मसात करावं, या माध्यमातून ड्रोन असेल, रोबोटिक असेल, अशा पद्धतीचे तंत्रज्ञान महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या माध्यमातून ते शेतकरी बांधवांसाठी सातत्यानं आणताना दिसत आहेत. आणि अगदी सर आपल्याला ऑनलाईन चॅनलच्या माध्यमातून, यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून, व्हॉट्सअप चॅनलच्या माध्यमातून आणि 90 फुले कृषी वाहिनीच्या माध्यमातून अनेक जगभरातले श्रोते ऐकत आहेत. या सर्व श्रोत्यांच्या वतीनं पुनश्च एकदा आपलं मनपूर्वक स्वागत. आणि आज आपला विषय सुरू आहे शेती आणि ड्रोन. आणि या विषयाच्या अनुषंगाने मला विचारायला नक्की आनंद वाटेल की नेमकंच ड्रोन म्हणजे तंत्रज्ञान हे काय आहे? शेतकरी बांधवांना नमस्कार. आपण ड्रोन हा शब्द नेहमी ऐकलेला असेल आणि काही ठिकाणी ड्रोनला पाहिलेलं असेल. ड्रोन हा आपण लग्नांमध्ये फोटोग्राफी करताना बऱ्याच वेळा पाहतो किंवा काही चित्रफितींमध्ये यूट्यूबवर आपल्याला ड्रोनच्या माध्यमातून काढलेली फोटोज, व्हिडिओज, अगदी सगळे किल्ले, समुद्रावरचे असलेले विविध दृश्य आणि वेगवेगळ्या देशांमधून घेतलेले ड्रोनचे दृश्य आपण बघतो. परंतु ड्रोन हे काही वेगळं असं काही साधन नाही आहे. जगामध्ये आपण विमान जे बघतो ते विमानाला स्वतःचा पायलट असतो, तो विमानात बसलेला असतो. आणि ड्रोन जो आहे त्याचा पायलट हा जमिनीवर असतो. जशी लहान मुलं त्यांची रिमोटची खेळण्यातली गाडी चालवतात, त्याप्रमाणे ड्रोन हा सुद्धा एक रिमोटवर चालणारा मानवरहित विमान, म्हणजे छोटंसं यंत्र ज्याच्यामध्ये पायलट हा जमिनीवर असतो. त्याचं नियंत्रण त्या यंत्रावरती असतो. तो त्या यंत्राला जाणारे संदेश देत असतो आणि त्याच्याकडून जी आपल्याला अपेक्षित असणारी कामं करून घेत असतो. म्हणजे ड्रोन हे मानवरहित विमान आहे. श्रोतेहो, अतिशय साध्या आणि सोप्या भाषेमध्ये ड्रोन याची आपली संकल्पना सरांनी या ठिकाणी आपल्याला विशद केली आहे. मग सर, लग्नामध्ये फोटो काढण्यासाठी वापरला जाणारा ड्रोन आणि आता शेतीमध्ये वापरायचा ड्रोन, नेमकं काय, त्याचा कसा उपयोग करता येईल? आपण आत्तापर्यंत पाहिलं आहे की ड्रोन हे लग्नामध्ये फोटो काढण्यासाठी वापरले जातात. आणि हे फोटोग्राफी याचा काही उपयोग शेतीमध्ये होतो का? हो, नक्कीच होतो. फोटो काढणारा ड्रोन सुद्धा आपल्याला शेतीमध्ये वापरता येतो. आत्तापर्यंत आपण जे शेतातले चित्र बघितलेले आहेत ते फोटो आपण जमिनीवरून काढतो, परंतु त्याच्यामध्ये शेताचा काही भाग घेता येतो. एखाद्या पिकाचं, रोपाचं फोटो आपल्याला काढता येईल, फुलापानांचा फोटो काढता येईल. पण अख्ख्या शेताचा फोटो जर तुम्हाला काढायचा असेल तर तो फोटो आपल्याला असा काढता येत नाही, त्याला आकाशात जावं लागतं. आणि आत्तापर्यंत जगातील जी शेतीची माहिती आहे ती आपल्याला सॅटेलाईटच्या माध्यमातून आत्तापर्यंत मिळत आलेली आहे. आणि सॅटेलाईटमधून जे फोटोग्राफी केली जाते ती आणि ड्रोनची फोटोग्राफी याच्यामध्ये काही फरक नाही. आपण जे साधे फोटो काढतो ते RGB या 3 जे वेवलेंथ आहेत, म्हणजे रेड, ग्रीन आणि ब्लू, म्हणजे लाल, निळा आणि हिरवा हे रंग मिळून आपल्याला रंग दिसतात. परंतु ड्रोनच्या सहाय्याने आपण ज्यावेळेस फोटो काढणार तर हे फोटो असे साधे फोटो काढता येतात.
त्याच्याबरोबर आपल्याला जे इन्फ्रारेड जी लाईट आहे त्याच्या साह्याचे फोटो काढता येतात, थर्मल वेव्हजचे फोटो काढता येतात आणि अशा प्रकारे जे इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हलेंथ म्हणजे आपण सूर्यकिरणांचा पूर्ण प्रकाश तरंग जो आहे त्याच्यातील सर्व तरंग लांबी एकत्र करून अशा प्रकारचेही फोटो काढता येतात. त्याला मल्टीस्पेक्ट्रल किंवा हायपरस्पेक्ट्रल अशा पद्धतीच्या इमेजेस म्हणतो. तर ह्या गोष्टींचा उपयोग होणार काय शेतीमध्ये, तर आपल्याला डोळ्यांनी जे दिसतं त्याच्यापेक्षा जास्त जे रंगछटा आहेत त्या ह्या ड्रोनच्या सहाय्याने आपल्याला पाहता येतात. म्हणजेच जर पिकांमध्ये रोग आला किंवा एखादी कीड आली तर पिकांमध्ये होणारा, पानांमध्ये होणारा बदल तो अगदी डोळ्यांनी न दिसणारा असतो. किंवा जेव्हा तो कीड दिसेल आपल्याला तेव्हा ते समजतं की कीड आलेली आहे, त्याची लक्षणं पूर्ण पिकांमध्ये पसरल्यानंतर ते आपल्याला कळतात. तर त्याच्याऐवजी आपल्याला ती अगोदर कळण्यासाठी थोडेसे रंग बदललेले आहेत किंवा त्याच्यामध्ये काही बदल झालेले आहेत ते समजण्यासाठी हायपरस्पेक्ट्रल इमेजिंगचा आपल्याला उपयोग करता येतो. प्रतिबंधात्मक उपाय सुद्धा त्यानंतर हो, त्याच्यामुळे मग आपल्याला काही दिवस रोग कोणता आलेला आहे आणि त्याच्यावरती काय उपाययोजना करता येतील हे आपल्याला समजलं तर आपल्या पिकाचं नुकसान टाळता येतं. हा एक उपयोग झाला ज्याच्यामध्ये आपल्याला माहिती गोळा करणं हा फोटोग्राफी आणि हायपरस्पेक्ट्रल मल्टीस्पेक्ट्रल इमेजिंगच्या ड्रोनचा उपयोग. त्याच्याबरोबर तुमच्याकडे खूप मोठ्या प्रमाणात गाई गुरे आणि पशुधन असेल आणि ते तुम्ही शेतामध्ये सोडत असाल तर त्यामधील ज्यांना आरोग्य नसलेले किंवा आपण रोगी जनावर आहे त्याचा ताप आला तर तो शेतात असताना तुम्हाला कसं समजणार की त्याला ताप आला आहे. तर त्याची एखादी जी बदल आहे त्याच्या हालचालीमधला बदल, त्याच्या आतमध्ये असलेलं तापमान आणि इतर कुठलेही प्राणी आसपास आहेत का यांच्याबद्दलची माहिती घेण्यासाठी आपल्याला थर्मल कॅमेरा वापरता येतो आणि ते थर्मल रीडिंग घेऊन आपल्याला पशुधनाबद्दलची माहिती गोळा करता येते. हा पशु उद्योगामध्ये त्याचा झालेला उपयोग. त्याच्यामध्ये नंतर आपल्याला आत्ता आपल्याकडे जे भूमी अभिलेख हे भूमापन आणि भूमी अभिलेख हे जे शासकीय कार्यालय आहे त्यांच्यामार्फत मोजमाप केली जाते शेतीची. तर शेतीची मोजमाप करणं ह्याच्यासाठी खूप सर्वे घेऊन, चेन सर्वे, त्याच्यानंतर डंपिंग आणि बरेच अवजारं घेऊन ते मोजमाप करायला लागायचे. आता ड्रोनच्या साह्याने तुम्ही 1 तासाभरात 500 एकराचा सर्वे करता येईल. एवढ्या मोठ्या प्रमाणात आपल्याला ड्रोनचा उपयोग करता येतो. म्हणजे तुम्हाला शेताबद्दलची माहिती, त्याच्यानंतर कीड आणि रोगांच्या बद्दलची माहिती मिळाली, तुमचं शेताचे आकारमान, त्याच्यानंतर कुठल्या ठिकाणी झाडं आहेत, कुठे विहीर आहे, कुठे हे सगळ्या गोष्टी आहेत. म्हणजे आपल्याला पुढचं नियोजन करणं, शेतीचं नियोजन करणं ह्याच्यासाठी ड्रोनच्या माहितीचा उपयोग होतो. आणि हे सगळं मिळाल्यानंतर आपल्याला शेतामध्ये कीड आणि रोग आलेत तर आता काय करायचं, तर आपण काय करतो, हातपंप घेऊन फवारणी करायला लागतो. मग हातपंपाने फवारणी करताना साधारण 3 ते 4 तास आपल्याला एका माणसाला लागतात 1 एकराला. परंतु जर तुम्हाला शेतामध्ये तुमच्या सोयाबीन आहे जो कमरेपेक्षा जास्त वाढला आहे किंवा तुरीचं शेत आहे त्याच्यामध्ये तुम्हाला आत जाता येत नाही आहे, ऊसाचं शेत आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला 10व्या महिन्यानंतर आतमध्ये जाता येत नाही किंवा ऊसाच्या पानांचं लागून त्वचेला इजा होते म्हणून ऊसामध्ये कोणी मजूर जायला तयार होत नाही आणि त्यामुळं अशा ठिकाणी तुम्हाला फवारणी करायची असेल तर काय करणार, तर त्या ठिकाणी आपल्याला ड्रोनचा उपयोग करता येतो. आणि ड्रोन फवारणीसाठी, औषध फवारणीसाठी, तसंच काही लिक्विड फर्टिलायझर म्हणजे आपण द्रवरूप खतांचा वापर आपल्याला करण्यासाठी आपल्याला ड्रोनचा वापर करता येतो. तर इतके वेगवेगळे उपयोग ड्रोनचे शेतीमध्ये आहेत. आणि याच्यापेक्षा अजून पुढे जाऊन AI ज्याबद्दल लोक नेहमी म्हणत असतात, कृत्रिम बुद्धिमत्ता असलेले ड्रोन विकसित होत आहेत जे स्वतः ह्या सर्व गोष्टींचा अभ्यास करून आपल्याला कोणत्या ठिकाणी कोणतं औषध मारायचं आहे किंवा किती प्रमाणात ते औषध द्यायचं आहे
ह्याचा अभ्यास करून ते स्वतः जाऊन हे काम करून येतील इतपत संशोधन, म्हणजे ड्रोनचा भविष्य काळात हा वापर वाढणारच आहे. खऱ्या अर्थानं श्रोते हो, डॉक्टर सचिन नलावडे सर हे प्रमुख कृषी यंत्रे आणि शक्ती अभियांत्रिकी विभाग, डॉक्टर अण्णासाहेब शिंदे कृषी अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान महाविद्यालय महात्मा फुले राहुरी हे आपल्याशी संवाद साधत आहेत. आणि आधुनिक पद्धतीनं जी शेती आहे आणि आधुनिक पद्धतीनं ड्रोनच्या सहाय्याने शेती करत असताना ड्रोनचे काय काय उपयोग आहेत या संदर्भात इत्यंभूत माहिती ते आपल्याला सांगत आहेत. सर, इतकं छान पद्धतीचं तंत्रज्ञान आहे आणि आज आपले शेतकरी बांधव याचा अवलंबना इतकं आधुनिक आणि हे महागडं तंत्रज्ञान आपल्या देशातील शेतकरी बांधवांना नक्की परवडेल का सर? काय सांग? आता या बाबतीत असं म्हणायला पाहिजे की कोणतंही तंत्रज्ञान, कोणतंही नवीन संशोधन हे सुरुवातीला महागच असतं. कारण त्याच्याबद्दलचे जे तंत्रज्ञान आहे किंवा त्याला लागणारे सुटे भाग आहेत ते भारतामध्ये बनत नाहीत, बाहेरच्या देशांमधून येतात आणि ते भारतामध्ये वापरले जातात. ते तयार करून शेतकऱ्यांना आपल्याला ते पुरवावे लागतात. त्यामुळे त्याच्या सुरुवातीच्या किमती ह्या जास्त आहेत. परंतु शेतकरी बांधवांनी घाबरून जायचं कारण नाही आहे. कारण जेव्हा आपण प्रवास करत असतो, तुम्ही ट्रेननी जाता, एस टीनी प्रवास करता किंवा विमानाने प्रवास करणारे काही लोक आहेत, तर या ठिकाणी आपण काही विमान किंवा ट्रेन खरेदी करत नाही. आपण आपल्या प्रवासाला इथून आपल्याला समजा नगरमधून आपल्याला मुंबईला जायचं आहे, तर तेवढं आपण तिकीट काढतो आणि त्या तिकिटाच्या मोबदल्यात आपल्याला ती बसची सेवा मिळते. त्याच पद्धतीने हा जरी 10 लाखाचा असेल तरीसुद्धा तो 10 लाख रुपये प्रत्येक शेतकऱ्यांनी खर्च करण्याची आवश्यकता नाही. त्याला एकरी जो 400 ते 500 रुपयाचा खर्च आहे तेवढा तुम्ही ज्या सेवा देणाऱ्या ज्या व्यक्ती आहेत त्यांना आपण दिला तर ते आपल्याला आपल्या शेताची फवारणी करून नक्की देतील. आणि आपल्याला म्हणजे गरीबातल्या गरीब शेतकऱ्यांना सुद्धा जेवढा खर्च आपल्याला हातपंप आणि फवारणी करण्यासाठी येणार आहे त्याच पद्धतीने तुम्हाला ड्रोनला सुद्धा तेवढाच खर्च येतो, तेवढीच किंमत आपल्याला भरायची आहे. त्यामुळं भाडे तत्वावरती अशा महागड्या यंत्रणांचा उपयोग करणं हे सगळ्यात सोयीस्कर बाब आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी ज्यांना शक्य आहे त्यांनी हे करावं. त्याच्याबरोबरच भारत शासन आणि महाराष्ट्र शासन या दोन्ही मोठ्या आपल्या ज्या सरकार आहेत त्यांच्याकडून या ड्रोनचं तंत्रज्ञान विकसित व्हावं आणि त्याचा प्रसार चांगल्या प्रकारे व्हावा म्हणून मदत केली जाते. आणि ती मदत आपल्या अनुदानाच्या स्वरूपात मिळत असते. तर त्यामुळे हे तंत्रज्ञान स्वस्त होण्याकडे सरकारचा नेहमीचा दृष्टिकोन आहे आणि त्या दृष्टीने सरकार पावलं उचलत आहे. त्याबद्दल काही योजनाही शासन राबवत आहे. अगदीच सर, बरेच शेतकरी बांधव आता आपल्याला ऐकत असेल आणि त्यांचा सुद्धा उत्साह वाढला असेल ना की नेमकंच ड्रोन तंत्रज्ञान आपल्या शेतीमध्ये वापरत असताना ड्रोन वापरण्याच्या पूर्वी कोणती अशी काळजी त्यांनी घ्यायला पाहिजे? एखादा ठिकाणी सर्व्हिस देणारे ड्रोनवाले जर येत असतील तर त्या दृष्टिकोनातून शेतकरी बांधवांनी कोणती खबरदारी घेणं गरजेचं? आता सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की जरी तुम्ही ड्रोन हा भाड्याने घेत असाल आणि तो चालवणारा इतर व्यक्ती असेल तरीसुद्धा ड्रोन ज्या गोष्टींसाठी वापरायचा आहे, आपल्याला जर आपल्या शेताचा मोजणी करायची असेल त्यासाठी लागणारा ड्रोन आहे किंवा आपल्या शेतामध्ये फवारणी करायची आहे त्याच्यासाठी लागणारा ड्रोन आहे, त्याबद्दलची जुजबी माहिती आपल्याला असणं आवश्यक आहे. पहिली महत्त्वाची गोष्ट, तुमचं जे शेत आहे त्या शेताच्या आजूबाजूला जर इलेक्ट्रिकचे वायर जात असतील, म्हणजे आपल्या मोठ्या शेतातून काय होतं की बऱ्याच वेळा भारतामध्ये जे वीज वाहतुकीचे मोठे मोठे जे टॉवर्स आहेत ते आणि त्या ज्या असलेल्या वायर आहेत त्याच्याचं जाळं पसरलेलं आहे. असं कुठे जाळं आहे का? अशा ठिकाणी ड्रोन वापरताना त्यांनी काळजी घ्यायला हवी. आणि आपण ज्या भागात राहतो तर हे जे सर्व ड्रोन तंत्रज्ञान आहे हे DGCA या केंद्र शासनाच्या संस्थेकडून नियंत्रित केलं जातं. तर त्याचे काही नियम आहेत. तर जो ड्रोन वापरणारा आहे तो ड्रोन वापरणाराने त्यांनी व्यवस्थित त्याचं प्रशिक्षण घेतलेलं आहे का, त्याच्याकडे ते वापरण्याचा परवाना आहे का, आणि तो कुठल्या प्रकारचा ड्रोन आहे आणि त्याच्या ज्या परवानग्या आहेत त्या पाहून घेणं
त्याची माहिती घेणं हे जरुरी आहे. त्याच्यानंतर महत्त्वाची गोष्ट, जो कोणी वापरणार, आता शेतकऱ्यांनी असं ठरवलं की आपणच ड्रोन घ्यायचा आणि आपल्याला वापरायचा, तर ते वापरण्यापूर्वी आपण त्या ड्रोनच्या प्रशिक्षण घेणं आणि त्या ड्रोनच्या बाबतचे काही नियम आहेत, जे ड्रोन रूल्स 2021 म्हणजे हे भारताच्या शासनाने बनवलेले काही नियम आहेत. त्या नियमांचं पालन करूनच भारतामध्ये ड्रोन वापरता येतो. जे परवानाधारक ड्रोन आहेत अशाच ड्रोनच्या चालकाकडून आपण सर्व्हिसेस घेतल्या तर जास्त उपयोगी आहे. कारण यंत्र आहे हे चालवताना काळजीपूर्वक चालवणं गरजेचं आहे. ज्या ठिकाणी लोकांची गर्दी आहे अशा लोकांच्या गर्दीमध्ये ड्रोन चालवू नये हा नियम आहे. परंतु सर्रास आपण पाहतो की लग्नाच्या ठिकाणी ते वापरला जातो. तेव्हा अशा ह्या ठिकाणी ड्रोन वापरताना त्यांनी व्यवस्थित परवानगी घेतलेली आहे का ह्याची काळजी घ्यावी. आपल्या शेतामध्ये जेव्हा आपण ड्रोन वापरत आहोत तर जर फवारणीसाठी वापरायचं असेल तर त्या फवारणी करताना आपण जे औषध फवारणार आहोत ते ड्रोनसाठी फवारण्यास त्याची शिफारस आहे का हे पाहावं. आणि ते कोणत्या पिकांसाठी वापरणार आहोत, त्याच्यासाठी लागणारं औषध किती आहे, त्याचं प्रमाण किती वापरायला पाहिजे आणि ह्या गोष्टींबद्दल माहिती असणं हे गरजेचं आहे. तर वेळ सुद्धा कुठली महत्त्वाची आहे का? हो, याच्यामध्ये ड्रोन वापरताना म्हणजे आता आपण बोलत आहोत ते फवारणीबाबत आपण चर्चा करूयात पहिला. तर ड्रोननी फवारणी करण्याकरता आपल्याला विविध पिकांसाठी ज्यावेळी फवारणी करणार आहोत, तर समजा सोयाबीन आहे, सोयाबीनच्या पिकावरती फवारणी करताना आपल्याला त्या सोयाबीनला लागणारी औषधं आपल्यासोबत असणं गरजेचं आहे. तो जे क्षेत्र आहे त्या क्षेत्रामध्ये कुठेही इलेक्ट्रिकच्या वायर नाही आहेत ह्याचं बघणं आवश्यक आहे. तुमचा ड्रोन उतरण्यासाठी जागा असण्याची आवश्यकता आहे आणि तुमच्याकडे ती औषधं पुरेशा प्रमाणात आणि जो चालवणारा आहे त्याला त्या औषधाबद्दल थोडीफार माहिती असणं गरजेचं आहे. त्याला नसेल तरी कमीत कमी शेतकऱ्यांनी तरी ती माहिती घेणं आवश्यक आहे. किती प्रमाणात कोणतं औषध वापरणं हे गरजेचं आहे. त्यानंतर आपला जो भाग आहे तो ग्रीन झोनमध्ये आहे का, हे जे ग्रीन झोन, येल्लो झोन आणि रेड झोन असे 3 प्रकार आपल्या हवाई क्षेत्राचे भारतामध्ये केलेले आहेत. रेड झोन म्हणजे ज्या ठिकाणी आपल्याला ड्रोन नाही किंवा त्याच्यासाठी केंद्र शासनाची परवानगी घेऊनच आपल्याला तो ड्रोन येल्लो झोन हा आपल्या जवळपास कुठे जर विमानतळ असेल तर विमानतळापासून साधारणपणे 5 किलोमीटरपर्यंत हा रेड झोन असतो. 8 किलोमीटर आणि 12 किलोमीटर अशा 2 याच्यामध्ये आपल्याला येल्लो झोन असतो. तर त्या विमानतळावरती जे एअर ट्रॅफिक कंट्रोलर असतात त्यांची परवानगी घेऊन आपल्याला तो ड्रोन वापरायचा असतो. तो आपण 400 फुटापर्यंत आपला ड्रोन हा आपण चालवू शकतो. ग्रीन झोन ज्या ठिकाणी आपल्याला कोणतीही DGCAची परवानगीची आवश्यकता नाही आहे सध्या तरी, अशा ठिकाणी आपण असो तर आपल्याला ड्रोन लगेच वापरता येतो. हे परवानगी पाहण्यासाठी आपल्याला आहे की नाही हे पाहण्यासाठी डिजिटल स्काय नावाची एक वेबसाईट आहे ज्याच्यामध्ये आपल्याला अख्ख्या भारतभरामध्ये कोणत्या ठिकाणी रेड झोन आहे, कुठे येलो झोन आहे, कुठे आउटर आणि कुठे ग्रीन झोन आहे याची माहिती मिळते. म्हणजे जिथे रेड झोन आणि येलो झोन वेगळा ग्रीन झोन आहे. म्हणजे भारतामध्ये संपूर्ण अगदी साधारणपणे 95% भागामध्ये ग्रीन झोन आहे. परंतु आपण रेड झोनमध्ये किंवा येलो झोनमध्ये नाही याची काळजी घेणं महत्त्वाचं आहे. ही जबाबदारी जो पायलट आहे, जो ड्रोन चालवणार आहे त्यानं पाहण्याची गरज आहे. फक्त आपल्याला ती माहिती असणं गरजेचं आहे. शेतकऱ्यांनी त्याच्याबद्दल थोडंफार जाणून घ्यावं कारण आपला जो क्षेत्र आहे ते जर रेड झोन किंवा येल्लो झोनमध्ये असेल तर परवानग्या घेतलेल्या आहेत का एवढं पाहणं गरजेचं आहे. त्यानंतर मात्र समजा आपला ग्रीन झोनमध्ये आपण आहे, आपलं क्षेत्र आहे, आपल्याला फवारणी करायची आहे, आपण ड्रोन आपला शेतामध्ये आणलेला आहे, तरीसुद्धा ड्रोन आपल्याला लगेच वापरता येईल असं काही सांगता येत नाही. कारण जर तुमच्या शेतामधली जी हवा आहे
त्याचा हवेचं प्रमाण म्हणजे आहे तो जर वाऱ्याचा वेग फार महत्त्वाचा आहे. वाऱ्याचा वेग खूप जास्त असेल, तुमच्या शेतामध्ये असलेलं तापमान आणि तिथली आर्द्रता, ह्या दोन्ही गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. याच्याबद्दल कोणतंही औषध फवारणी असो, मग ती हातपंपाने असो किंवा ड्रोनने असो, तर हे पाहताना आपण तापमान आणि आर्द्रता यांचं दोन्हीचं जे संयोजन आहे हे पाहणं फार गरजेचं आहे. त्याला डेल्टा टी अशी संकल्पना आहे. जेव्हा आपल्या शेतामधलं तापमान हे 45 डिग्रीपेक्षा जास्त असतं आणि 50% आर्द्रता कमी होत जाते, अशा वेळी फवारणी न करणं हे सर्वोत्तम असतं. कारण जेव्हा असे आपण फवारणी करतो तेव्हा औषध हे फक्त पूर्ण औषधाच्या म्हणजे ज्याच्यामध्ये आपण औषधाचे जे मूलद्रव्य आहेत त्या मूलद्रव्याच्या मर्यादित होतं आणि ते पिकांपर्यंत पोहोचतं, त्याचा काहीही उपयोग. आणि जर आपण ते व्यवस्थित आपल्या पिकांना उपयोगी होण्यासाठी तर हे जे तापमान 35 अंशापेक्षा कमी असावं आणि आर्द्रता जास्त असेल तर आपण जास्त तापमानामध्ये सुद्धा फवारणी करू शकतो. साधारण 70 ते 75% जास्त आर्द्रता असेल तर आपल्याला फवारणी करता येते. आणि हे कधी मिळेल तर हे सकाळचं वेळ आहे. तुम्ही 11 वाजेपर्यंतच्या वेळात, सकाळी 11 वाजेपर्यंत आणि संध्याकाळी 4-4:30च्या नंतर आपल्याला हे तापमानामध्ये घट झालेली दिसून येते आणि त्यावेळेस हवामानामध्ये आर्द्रता पण जास्त असते. यावेळी आपण ही संयुक्तिक राहील आणि त्यावेळी हवेचं प्रमाणसुद्धा कमी असतं. आणि आपण हे बघतो की वारा, जर तुमच्या त्या क्षेत्रामधला वारा हा 8 मीटर पर सेकंद ह्या वेगापेक्षा जास्त असेल, अशा वेळी फवारणी करू नये. कारण त्यामुळे काय होणार, तुम्ही फवारणी वाऱ्याच्या वेगामुळे तुमचं औषध हे तुमच्या शेतातील पिकामध्ये न पडता शेजारच्या शेतामध्ये पडणार आणि त्यामुळे मग आपण काय होईल, आपलं क्षेत्र न फवारता दुसऱ्याच्या शेतामध्ये आणि त्या शेतामध्ये जर दुसरं कोणतं पीक असेल तर त्याचं नुकसान होऊ शकतं आणि आपल्याला त्याचा त्या फवारणीचा फायदासुद्धा होणार नाही. म्हणून हे काळजी घेणं आवश्यक आहे. आणि हे करत असताना प्रत्येक पिकासाठी आपल्याला काही स्टँडर्ड SOP म्हणतो आपण, म्हणजे ड्रोन वापरताना जे वेग, उंची आणि त्याचा किती अंतरावरती तुम्ही ड्रोन चालवायचा आहे ही संशोधन झालेलं आहे आणि त्या शिफारसींचा वापर आपण चालक आहे त्यांनी करणं गरजेचं आहे. तर याच्यामध्ये भारतीय सरकारने आपल्या ऑपरेटिंग प्रोटोकॉल म्हणजे SOP नावाचं एक मोठं बुकलेट केलेलं आहे. वेगवेगळ्या पिकांसाठी किती अंतरावर म्हणजे किती उंचीवरून किती वेगाने ड्रोन चालवावा याच्याबद्दलची त्याच्यात माहिती दिलेली आहे. ते केंद्र शासनाच्या शेती आणि कृषी आणि सहकार खात्यामार्फत ते प्रसिद्ध झालेलं आहे. त्याबरोबरच महात्मा फुले कृषी विद्यापीठाने सुद्धा ऊस, सोयाबीन आणि इतर पिकांवरती संशोधन चालू आहे. ऊस आणि सोयाबीनचे हे मानकं शिफारसीत केलेली आहेत आणि त्याचा वापर त्या ड्रोन फवारणीधारकांनी करावा. आणि पिकाच्या वाढीच्या कुठल्याही अवस्थेमध्ये शेतकरी बांधव उठतात आणि ड्रोन घेऊन फवारणीसाठी जातात, तर शक्यतो फुलावरती येत असताना काय काळजी घेणं गरजेचं आहे? हो. याच्यामध्ये आपण कोणतंही पीक जेव्हा पोलावर येत असतं त्यावेळी जर आपण ड्रोनच्या साहाय्याने फवारणी केली तर फूल जड होण्याची शक्यता असते. त्याचप्रमाणे जर तुमचा गहू आहे तर गव्हाच्या लोंब्या आल्यानंतर वरचा भाग हा जड झालेला असतो आणि जर अशा अवस्थेमध्ये तुम्ही ड्रोनच्या फवारणी करत असाल तर पिकापासूनची उंची, त्या ड्रोनची उंची जी आहे ती जास्त ठेवावी लागते. नाहीतर ड्रोन हे काम करत असताना कसं करत असतो की त्याच्या पंखे असतात, ज्याप्रमाणे हेलिकॉप्टरचा पंख्याने सगळा धूळ उडते. आपल्याकडे कधी जर हेलिकॉप्टर आलं आपण पाहतो की त्या सगळ्या मैदानात धूळ भरलेली असते, खूप मोठ्या प्रमाणात हवा पसरलेली असते. तसंच ड्रोनच्या साहाय्याने सुद्धा हवेचा झोत तयार होतो आणि त्या झोतामुळे आपला पीक जे आहे
त्याचं नुकसान होण्याची शक्यता आहे. ज्यावेळी पीक असतं तेव्हा हवेचा झोत जर आपण मारला तर ती फुलझड होणार आहे. अशा अवस्थेमध्ये फवारणी करू नये. तसंच गहू, मी आता जसं सांगितलं की गहू लोंब्यामध्ये आलेला असताना त्यावेळी गहू जर पडला म्हणजे गहू झोपला तर तो परत उभा राहत नाही. मग अशा परिस्थितीमध्ये आपण ड्रोनच्या साहाय्याने फवारणी करू नये. शेतकरी बंधूंनो, अतिशय महत्त्वाची अशी माहिती दिलेली आहे डॉक्टर सचिन नलावडे सरांनी की फुलोऱ्याच्या अवस्थेमध्ये शक्यतो आपण काळजी घेणं गरजेचं आहे. सर, आता जर बघितलं तर अनेक शेतकरी हे FPO शेतकरी उत्पादक कंपन्या स्थापन करताना दिसत आहेत किंवा शेतकरी गटाच्या माध्यमातून शेती करताना दिसत आहेत. आणि या दृष्टिकोनातून त्यांना जर शेतीमध्ये आपल्या ड्रोन वापरायचा असेल तर या दृष्टिकोनातून काही शासकीय योजना वगैरे काय आहेत? हो, नक्कीच. शासकीय योजना आणि केंद्र शासन आणि महाराष्ट्र शासन या दोन्ही सरकारकडून विविध योजना जाहीर केलेल्या आहेत. ज्याप्रमाणे केंद्र शासनाची एक योजना आहे ज्याच्यामध्ये यांत्रिकीकरणाला प्रसारित करण्यासाठी अनुदान दिलं जातं, 50% अनुदान दिलं जातं. तसंच त्याच योजनेमधून केंद्र सरकारने ड्रोनचा प्रसार आणि प्रचार व्हावा म्हणून शेतकरी बांधवांसाठी ही एक योजना आणलेली आहे, ज्याच्यामध्ये ड्रोनचं प्रदर्शन करण्यासाठी सरकारी संस्था आणि फार्मर प्रोड्युसर कंपनी म्हणजे शेतकरी उत्पादक संघटना यांच्यासाठी मोठ्या प्रमाणात सबसिडी दिली जाते. म्हणजे केंद्रीय संस्था असेल किंवा शासकीय संस्था असेल तर त्यांना 100% अनुदान, शेतकरी उत्पादक संस्था असेल तर त्यांना 75% अनुदान दिलं जातं. आणि याबरोबरच वैयक्तिक लाभार्थ्यांना सुद्धा लाभ दिला जातो, ज्याच्यामध्ये जर तो लाभार्थी म्हणजे जो खरेदी करणारा जो माणूस आहे तो जर कृषी पदवीधर असेल तर त्याला 50% अनुदान मिळतं आणि सर्वसामान्य शेतकऱ्यांना 40% अनुदान मिळतं. आणि ह्या सर्व अनुदानाचा उपयोग शेतकरी आता करत आहेत आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये सोडत पद्धतीने या अनुदानाचा लाभ मिळतो. त्याचबरोबर केंद्र शासनाने ड्रोन दीदी हा प्रकल्प राबवलेला आहे आणि महिलांसाठी विशेष करून यामध्ये प्रशिक्षण आणि त्यांना प्रत्यक्षात ड्रोन मिळवून देणं म्हणजे त्याच्यामध्ये त्या महिलांचा एक गट असतो, त्या गटातील 2 महिलांना एकांना एक चालक म्हणून आणि उपचालक म्हणून त्यांना प्रशिक्षण दिलं जातं आणि सरकारतर्फेच त्यांना ड्रोन दिला जात आहे. साधारणपणे भारत सरकारने जी योजना केलेली आहे त्यांना 15,000 ड्रोन भारतभरामध्ये ते वाटले जाणार आहेत आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा त्याचा हिस्सा आहे. आणि महाराष्ट्र शासनसुद्धा त्याच्या स्तरावरून आपल्याला विविध अनुदान दिलं जातं आणि त्याचा उपयोग विविध महिला गट तसेच शेतकरी गट करून घेत आहेत. अगदी महिला शेतकऱ्यांसाठी किंवा महिला भगिनींसाठी सुद्धा ही खूप मोठी सुवर्ण संधी आहे आणि शेतीमधला महिलांचा वाढता सहभाग बघता या दृष्टिकोनातून ड्रोन दीदीची संकल्पना सुद्धा या माध्यमातून येतात. नलावडे सर, आपण सांगताय की इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये ड्रोनचं झालं, उद्या आता ड्रोन दीदीने काही ड्रोन्स वगैरे घेतल्या तर आणि प्रशिक्षण जर घ्यावंसं वाटलं तर तशा पद्धतीची सुविधा आपल्याकडे काय आहे? होय, तशा पद्धतीची सुविधा पूर्ण भारतभरामध्ये साधारणपणे 115 विविध ड्रोन प्रशिक्षण संस्था आहेत. आणि मला सांगायला एक आनंद वाटेल की भारतामध्ये सर्व कृषी विद्यापीठांमध्ये पहिलं ड्रोन प्रशिक्षण संस्था ही महात्मा फुले कृषी विद्यापीठाने सुरू केलेली आहे. आणि आजवर आम्ही 450 ड्रोनचे पायलट प्रशिक्षित केलेले आहेत आणि ते पूर्ण भारतभरामध्ये वेगवेगळ्या राज्यामध्ये कार्यरत आहेत. महाराष्ट्रामध्ये सुद्धा खूप लोक काम करतात आणि त्यांनी स्वतःचा व्यवसाय सुरू केलेला आहे आणि काही लोकांनी इतर कंपन्यांमध्ये काम करत आहेत. आणि अशा पद्धतीनं प्रशिक्षण देणाऱ्या संस्था सर्वत्र आहेत. DGCAनी जो नियमित केलेला प्रशिक्षण कार्यक्रम आहे तो साधारण 5 दिवसाचा कार्यक्रम असतो. तो प्रशिक्षण घेण्यासाठी त्याची जी इलिजिबिलिटी पात्रता म्हणतो आपण, पात्रता ही फक्त 10वी पास असणारी व्यक्ती
आहे. 68 वर्ष वयाच्या कोणत्याही सुदृढ व्यक्तीला ज्याचं तपासणी डॉक्टरतर्फे केली जाते आणि अशी व्यक्ती हे प्रशिक्षण घेऊ शकते. त्यासाठी आपल्याकडे आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स किंवा पारपत्र म्हणजे पासपोर्ट यापैकी कोणतेही एक कागद डॉक्युमेंट आपल्याकडे असेल तर आपण या प्रशिक्षणामध्ये सहभागी होऊ शकता. अर्थात हे प्रशिक्षण जे आहे ते महात्मा फुले कृषी विद्यापीठामध्ये वेगवेगळ्या ज्या ड्रोनचे क्लास आहेत म्हणजे स्मॉल, मीडियम आणि लार्ज याच्याबद्दल आपण थोडंसं माहिती घ्यायचं राहून गेलं. पण स्मॉल कॅटेगरी म्हणजे ज्या ड्रोनचं वजन, एकूण वजन हे 25 किलोपेक्षा कमी असतं. 250 ग्रॅम ते 2.5 किलो 25 किलो हे मॅक्सिमम टेक ऑफ वेट म्हणतो आपण त्याला. परंतु हे जे एकूण वजन आहे हे 25पेक्षा कमी असेल तर तो लहान ड्रोन समजला जातो. 25 किलोपासून 150 किलोपर्यंतचा ड्रोन हा मध्यम आकाराचा समजला जातो आणि 150 किलोपेक्षा मोठा ड्रोन हा मोठ्या आकाराचा समजला जातो. भारतामध्ये जे फवारणीचे ड्रोन आहेत ते लहान किंवा मध्यम आकाराचे आहेत सध्या आणि त्याच्यासाठी तुम्हाला हे ड्रोन चालवण्याकरता परवाना घ्यावा लागतो आणि हे प्रशिक्षण घेतलं. प्रशिक्षण म्हणजे ज्या परवानाधारक संस्था आहेत त्या ठिकाणीच आपण प्रशिक्षण घेणं गरजेचं आहे. ते प्रशिक्षण 5 दिवसाचं प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर संपूर्ण भारतभरामध्ये तो ड्रोन उडवण्याची परवानगी आपल्याला मिळते आणि तो परवाना आपला होतो तो साधारण 10 वर्षासाठी असतो. मग त्यात पुन्हा 10 वर्षानंतर त्याचा आपल्याला रिन्युअल करता येतं. बरं, मग अशा पद्धतीचं प्रशिक्षण आपल्याकडे घेतलं आणि एखाद्या तरुण शेतकऱ्याला किंवा आपल्या कृषी पदवीधरांना ड्रोनच्या संदर्भातला असा एखादा व्यवसाय सुरू करायचा असेल तर हे सुद्धा यातनं शक्य? हो, नक्की. आता या बाबतीत आमचं काही उदाहरणं आहेत. आमच्या प्रशिक्षण संस्थेमधून काही जे प्रशिक्षित पायलट आहेत त्यांनी प्रशिक्षण घेऊन त्यांचा स्वतःचा व्यवसाय सुरू केला. ते ड्रोनद्वारे फवारणी करून देतात आणि वर्षभरामध्येच त्यांचा व्यवसाय एवढा वाढलेला आहे की त्यांचं उत्पादन म्हणजे पहिल्यांदा 1 ड्रोन घेतला, त्याच्यानंतर 2 ड्रोन घेतले, आता त्याच्याकडे 5 ड्रोन आहेत. आणि दुसरा एक व्यावसायिक होता ज्यांनी सुरुवातीला त्या व्यावसायिकाचं जे वार्षिक उत्पादन होतं ते 10 लाख होतं. त्याच ड्रोन चालकाचे हे व्यावसायिक उत्पादन हे 100 कोटीपर्यंत पोहोचलेलं आहे. म्हणजे साधारण 2 वर्षाच्या कालावधीत त्याचा व्यवसाय वाढला आणि त्याच्याकडे काम करणारे जे लोक आहेत, अगोदर तो एकटा स्वतः काम करत होता, आज त्याच माणसाकडे 20 लोक काम करतात. रोजगार निर्मिती केली त्यांनी. म्हणजे हा व्यवसाय सुरुवातीला छोटा असला तरी तो पुढे मोठ्या प्रमाणात वाढत राहणार आहे. आणि त्याचबरोबर जे मोठ्या कंपन्या आहेत त्यांच्याकडे काम करण्यासाठी जे प्रशिक्षित पायलट आहेत त्यांची गरज आहे आणि साधारणपणे 20 ते 25 हजार रुपये प्रति महिना एवढा पगार त्यांना मिळतो. आणि जर तुम्ही एखाद्या मोठ्या कंपनीत असाल तर त्याच्यापेक्षा जास्त मिळू शकतो. तर एवढं उत्पादन त्याच्यातून मिळत आहे. उत्पन्नाचा चांगला मार्ग शेतकऱ्यांच्या मुलांना आणि कृषीच्या विद्यार्थ्यांना हा सुरू झालेला आहे असं म्हणता येईल. अगदी 10वी आणि 12वी शिक्षण घेतलेल्या मुलांच्यासाठी सुद्धा हे एक आधुनिक पद्धतीचं प्रशिक्षणच या माध्यमातून डॉक्टर सचिन नलावडे सरांनी आपल्याला उपलब्ध करून दिले. निश्चितपणे श्रोतेहो, आपण याचा फायदा घ्यावा हेच या कार्यक्रमाच्या माध्यमातून मी आपल्या सर्वांना आवाहन करत आहेत. सर, बऱ्याच वेळापासून आमच्या स्टुडिओमध्ये येऊन आपण सर्व शेतकरी बांधवांना अतिशय चांगल्या पद्धतीचं आधुनिक पद्धतीनं ड्रोन शेतीचं तंत्रज्ञान याविषयीची इत्थंभूत माहिती आपण दिली. ऑनलाईन चॅनल, व्हॉट्सअप चॅनल, यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून अनेक श्रोते तुम्हाला ऐकत आहेत. अगदी विषयाच्या शेवटाकडे जात असताना श्रोतेहो, आपल्याही मनामध्ये ड्रोन तंत्रज्ञानाबद्दल काही शंका असतील, काही प्रश्न असतील, अधिक माहिती आपल्याला जाणून घ्यायची असेल तर निश्चितपणे आपण डॉक्टर सचिन नलावडे सर यांच्याशी संपर्क साधू शकता. मी त्यांचा संपर्क क्रमांक देत आहे 94 22 38
9422382049. मी पुन्हा एकदा त्यांचा नंबर सांगतो, 94223849. तर निश्चितपणे आपण सरांशी संपर्क साधू शकता आणि अधिक माहिती ड्रोनविषयी किंवा ड्रोन तंत्रज्ञानाबद्दल आपल्या मनात काही शंका असतील तर निश्चितपणे घेऊ शकता. सर, अगदी विषयाच्या शेवटाकडे जात असताना अनेक श्रोते आपल्याला ऐकत आहेत, ह्या सगळ्यांच्यासाठी किंवा अनेक तरुण पदवीधर विद्यार्थी ऐकत आहेत, नवीन जे तरुण मुलं आहेत ते शेतीमध्ये आधुनिक पद्धतीने शेती करू इच्छितात, या सगळ्यांच्यासाठी आपला काय महत्त्वाचा संदेश असेल? सर्वात महत्त्वाचा संदेश हाच राहील की शेती हा भारताचा आर्थिक कणा आहे आणि त्या आर्थिक कण्याला आधार देणारा हा शेतकरी आहे. आणि शेतीमध्ये जर आधुनिक तंत्रज्ञान आलं तर शेतकऱ्याची मुलं ही गावातच राहतील. त्यांना शेती करताना स्वतःचा अभिमान बाळगता येईल, त्याच्यातून एवढं जास्त उत्पादन मिळेल आणि त्याचं वाढेल की तो शहरामध्ये जाऊन 4 पैसे कमवण्यासाठी कुठेतरी वणवण फिरणार नाही. आणि ह्या आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग शेतीसाठी एकूणच भारतीय आर्थिक व्यवहारासाठी किंवा भारतीय व्यवस्थेसाठी हा फार महत्त्वाचा ठरणार आहे. केवळ ड्रोनच नव्हे तर त्याच्यासोबत आलेले नवीन नवीन तंत्रज्ञान आत्मसात करून त्याचा वापर आपण शेतीमध्ये केला तर आज जी आपण शेतकऱ्यांची होणारी आत्महत्या आहे त्याला असणारी विविध कारणं आहेत, परंतु त्याच्यावर मात करण्यासाठी तंत्रज्ञानाची क्रांती होणं हे फार गरजेचं आहे. आणि त्या तंत्रज्ञानाचा वापर करून शेतकऱ्याच्या मुलांनी शेतकऱ्यांना मदत करणं आणि शेती सुधारणं गरजेचं आहे. अगदीच जगाचा पोशिंदा असणाऱ्या शेतकरी बांधवांच्यासाठी आणि त्यांच्या मुलांच्यासाठी उदात्त हेतू हे या ठिकाणी डॉक्टर सचिन नलावडे सर यांनी सांगितलेलं आहे. सर, आपण या स्टुडिओमध्ये आलात आणि आमच्या सर्व श्रोत्यांसाठी, सर्व शेतकरी बांधवांसाठी चांगली माहिती दिली, त्याबद्दल सर्व श्रोत्यांच्या वतीनं 90.8 FM फुले कृषी वाहिनीच्या वतीनं आपल्याला खूप खूप धन्यवाद आणि आपल्या भावी निरामय निरोगी आयुष्यासाठी आणि अखंड शेतकऱ्यांच्या सेवेसाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. श्रोते हो, कृषी जगत ज्ञानदाता या कार्यक्रमामध्ये डॉक्टर सचिन नलावडे, प्रमुख कृषी यंत्रे आणि शक्ती अभियांत्रिकी विभाग, डॉक्टर अण्णासाहेब शिंदे, कृषी अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान विभाग, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांनी आधुनिक शेतीमध्ये ड्रोन तंत्रज्ञान याविषयी दिलेली माहिती आता आपण ऐकलीत. मी डॉक्टर आनंद सवई या ठिकाणी आपल्या सर्वांचा निरोप घेतो. नमस्कार.